अंपायरचा डिसिजन जो स्टँडिंग डिसिजन दिलाय तो अंतिम राहील. फलंदाज नाबाद असेल. अंतिम निर्णय आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचतोय बाळकृष्ण राधाकृष्ण पेंडेकर आणि सिंगल मिळेल या चेंडूवरती आणि या सिंगलने संघाचा धावसंख्येचा 11 धावफलकावरती ओपन झालाय. पाटलाक 52 धावांचा पहिल्या चेंडूवरती स्टिअरचा फटका अनेक त्याचा, परंतु अगदी जोखमीची धाव यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि स्ट्रायकी एंडवरती राधाकृष्ण पेंडेकर हा बॅटर पाहायला मिळतोय. पंचांकडून गार्ड घेतल्यानंतर स्ट्रायकी एंडला सज्ज असतील. गोलंदाजी मार्गवरती लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज शुभम मांजरेकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट असेल. यावेळी स्लॉट मध्ये चेंडू फटका ताकदवर ऑन साइडला डीप काव कॉर्नरच्या वरून चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. राधाकृष्ण पेंडेकर यांच्या बॅट मधून UPL ब्रँडेड षटकार. धावपलकावरती पाठलाग 52 धावांचा करत असताना माऊली सातेरी स्पोर्ट क्रिकेट संघ यावेळी चांगला चेंडू अगदी पुलर लेनचा चेंडू कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न मनोमने इरादा देखील पाहायला मिळाला. त्याचमुळे या प्रयत्नात थोडंसं अपयश आलंय. निर्धाव चेंडूची गणना धावपलकावरती आणि निर्धाव चेंडूने सागिक धाव संख्या 7 धावा धावपलकावर. क्षेत्ररक्षणाचा विचार केला ऑनसाइडला एक क्षेत्ररक्षक डीप काऊ कॉर्नरला तैनात जे सर्वात लांब क्षेत्र. याही वेळी पुन्हा एकदा ताकदवर फटका समोरच्या दिशेने खेळ आहे. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. ब्रँडेड क्रॅकिंग षटकार राधाकृष्ण प्रमुख गोलंदाज कारण पहिलं षटक संघाच्या कर्णधाराने विश्वास दाखवला शुभम मांजरेकर याच्यावरती आणि या प्रमुख गोलंदाजच्या विरोधात अगदी काउंटर अटॅकिंग फलंदाजी प्रत्येक चेंडूवरती सातत्याने आक्रमण आणि ते आक्रमण सफल देखील झाले. 2 षटकार सांघिक धावसंख्या 13 धावा पाठलाग 52 धावांचा करतोय माऊली सातेरी स्पोर्ट क्रिकेट संघ या महत्त्वपूर्ण सामन्यादरम्यान. संध्याकाळचं सत्र अगदी शांत वातावरण परंतु मैदानात गरमागरमीचा सामना या दोन बलाढ्य संघादरम्यान. यावेळी चांगला चेंडू फटका जर पाहिला तर दुरून खेळण्याचा प्रयत्न थोडीशी पावलं देखील पुढे सरकले होते. फ्रंटफूटचा वापर करण्याचा प्रयत्न देखील झाला परंतु त्यानंतर शेवटच्या क्षणी बॅकफूटवरती कट करण्याचा प्रयत्न तो देखील असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची गणना धावपलकावरती आणि सागिक धावसंख्या 13 धावा. चांगले कमबॅक गोलंदाज शुभम मांजरेकर याचं. यावेळी धीम्या गतीचा चेंडू कटचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू वेगात गतीने चाललाय सीमारेषे नजदीक. क्षेत्ररक्षक जोपर्यंत शॉर्ट पॉइंटचा पोहोचेल फेकी करेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवर. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि त्याचबरोबर चांगला फटका देखील कटचा लेट कटचा फटका पॉइंटच्या दिशेने डीप बॅकवर्ड पॉइंटला या 2 धावा आणि या 2 धावाने सागिक धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा या धावपलकावर. पाठलाग करतोय माऊली सातेरी स्पोर्ट क्रिकेट संघ 52 धावांचा आणि हा पाठलाग करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकादरम्यान 2 षटकार पाहायला मिळाले राधाकृष्ण पेंडेकर यांच्या बॅटमधून आणि त्या 2 षटकारांच्या जोरावरती पहिल्या षटकादरम्यान 15 धावा या धावपलकावर. या मैदानाच्या परिसरात 2 व्हीलर ॲक्टिवाची चावी आम्हाला सापडली. कॉमेंट्री बॉक्समध्ये ती जमा केली गेली. कोणाची असेल तर आपण ओळख पटवून घेऊन जायचं आहे. 2 व्हीलर ॲक्टिवाची ही चावी आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झाले. कोणत्या प्रेक्षकाची किंवा खेळाडूची असेल तर आपली ओळख पटवून ती चावी घेऊन जावा. दुसऱ्या षटकाची सुरुवात असेल. गोलंदाजीत बदलाव पाहायला मिळतोय. सुरेश मांजरेकर संघाचा कर्णधार संघाचा दिशादर्शक संघाला लीड करतोय आणि तो गोलंदाजीवर स्वतः दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान क्षेत्ररक्षणाचा विचार केलाय. लेफ्ट हँडर बॅटरसाठी वाईडिश लॉंग ऑन डीप काऊ कॉर्नर पर्यंत आणि डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू पूल करण्याचा प्रयत्न पंचांकडे मागणी स्वेअर चेंडूसाठी परंतु चेंडू जर पाहिला तर अगदी अतिरिक्त उंची प्राप्त करणारा खांद्याच्या वरून चेंडू सरळ विकेट किपरकडे ट्रॅव्हल करतो. थोडासा शफल झाल्यामुळे पंचांनी देखील तटस्थ निर्णयावरती राहिलेत. निर्धाव चेंडूची गणना धावपलकावर सांघिक धावसंख्या 15 धावा धावपलकावरती.
शॉर्ट चेंडू हलक्या तरी स्टिअरचा फटका पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. आबा नवार याच्या हातामध्ये झेल घेतलं जाईल आणि पहिला धक्का बसतोय माऊली सातेरी स्पोर्ट क्रिकेट संघाला. अनिकेत माघारी परतले डगआउटच्या दिशेने 1 या धावसंख्येवरती. विकेट मिळवली प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार सुरेश मांजरेकर याने. अगदी प्रेक्षकांनी मनमुरादपणे आनंद लुटला अनिकेतच्या फटकेबाजीचा, परंतु या सामन्यादरम्यान 1 या धावसंख्येवर माघारी परतलाय. तब्बल 27 धावांची खेळी मागील सामन्यादरम्यान अनिकेत याची आणि या सामन्यादरम्यान लवकर माघारी परतलाय. थोडंसं निराश केलं, परंतु संघाचा कर्णधार राधाकृष्ण पेडणेकर चांगली कामगिरी करतोय संघासाठी. आतापर्यंत 2 षटकार राधाकृष्ण पेडणेकर यांच्या बॅटमधून आणि त्यांची साथ देण्यासाठी अगदी युवा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती सूरज मेस्त्री असेल. चांगला चेंडू परफेक्ट यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी डावा पाय पुढे घेऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरलाय. निर्धाव चेंडूची गणना धावफलकावरती सागेक धावसंख्या 15 धावा 1 गडी बाद. पाठलाग 52 धावांचा. दुसरं षटक मार्गक्रमणावर सुरेश मांजरेकर. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, शॉर्ट फाईल लेगला चेंडूचा प्रवास. 1 धाव मिळाला चेंडूवरती. थोडीशी ढिलाई क्षेत्ररक्षकांची आणि याचाच कच्चा दोवा हेरावत असताना 1 धाव या चेंडूवरती मिळाले बॅटलला. 1 धावेने सांघिक धावसंख्या 16 या आकड्यावर. दुसरं पॉवर प्लेचं षटक मार्गक्रमणावरती पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, अगदी अचूकतेवरती मारा केलाय. समोरच्या आक्रमणाला देखील रोखून दिलंय, संभाव्य धावसंख्येला देखील रोधक लावण्यात आलाय पॉवर प्लेच्या षटकादरम्यान. संध्याकाळचं सत्र प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी या स्पर्धेदरम्यान प्रत्यक्षदर्शी मैदानात आणि खेळाडूंची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती या स्पर्धेला. त्या सर्वांचं आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या फटका दुरून खेळा, मिस टायमिंग फटका. चेंडू जर पाहिला तर ऑन साईडला वळलाय, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होईल तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती. 17 धावा या धावफलकावर. चांगलं क्रिकेट, थोडंसं संभाव्य धावसंख्येला रोखलं या षटकादरम्यान सुरेश मांजरेकर याने. टेनिस क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव, बरीच मोठमोठी स्पर्धे खेळणे आणि त्याचमुळे तो अनुभव देखील दाखवला जातो या स्पर्धेदरम्यान. यावेळी चांगला चेंडू, स्विंग आणि मिस. त्याचबरोबर वेगात गतीने चेंडू फेकलाय, परंतु उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचाचा इशारा, दोन्ही हात समांतर होत असताना अवांतरचा इशारा. कॉमेंट्री बॉक्समध्ये अतिरिक्त धावा जोडल्या जातील या धावफलकात आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 18 धावा या धावफलकावरती. किती चेंडू किती धावा, आतापर्यंत योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जातात. आमचे स्कोर काउंटिंग करणारे विशाल मरे यांच्याकडून. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लगा तो आबाद नाही तो बरबाद. दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय सूरज मेस्त्री याचा आणि अंतिम चेंडू निर्धाव निघत असताना सांघिक धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा या धावफलकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर 15 धावांनी गेला होत्या, परंतु दुसऱ्या षटकादरम्यान फक्त 3 धावा खर्च करतोय आणि 1 विकेट देखील मिळवून देतोय आपल्या संघाला. संघाचा कर्णधार, संघाचा दिशादर्शक सुरेश मांजरेकर. येणारे 4 षटक मैदानात बाकी राहिलेत आणि समीकरण 24 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 34 धावा हे समीकरण. मागील सामना दीपू गिरप याने गाजवला या मैदानात. 4 चेंडूवरती 5 चेंडूवरती 4 षटकार, 6 चेंडूवरती 24 धावांची आवश्यकता अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघाला आणि त्याच सामन्यादरम्यान बहारदार फटकेबाजी. 5 चेंडूवरती 4 षटकार आणि अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघाने पहिला विजय मिळवलाय. अगदी रोमहर्षक तो सामना आणि त्या सामन्यानंतर आणखी एक रंगतदार आणि रोमहर्षक सामना मैदानात रंगतोय. प्रेक्षकांची उपस्थिती आमच्या यूट्यूबवरती देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेला पाहिलं जातं. यूट्यूबवरती देखील व्ह्यूवर देखील आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवरती आबानावर पाहायला मिळतोय. पहिला स्पेल घेऊन आबानावर हा गोलंदाज, लेफ्ट हँड सिमर गोलंदाज पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती राधाकृष्ण पेडणेकर हा बॅटर. शॉर्ट चेंडू, हुकचा फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाय. चेंडू अगदी वेगात गतीने ट्रॅव्हल कर
तो सीमारेषेनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू सीमारेषा उल्लंघन करतो. पहिल्या चेंडूवरती कलात्मक दमदार असणारा चौकार राधाकृष्ण पेंडेकर यांच्या बॅटमधून. सुरुवात चांगली झाली. याही वेळी कलात्मक फटका फक्त दिशा दिली. शॉट लेगला चेंडूचा प्रवास एकेरी धाव मिळेल या चेंडूवरती आणि सिंगलने सांघिक धाव संख्या 23 रन लॉस ऑफ 1 विकेट 23 धावा 1 गडी बाद. मागील चेंडूवरती चौकार हुकचा चौकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि त्यानंतर एकेरी धाव. हे चांगले क्रिकेट मैदानात 52 धावांचा पाठलाग 23 धावा आतापर्यंत या धावफलकावरती. स्ट्राइक एंडवरती सूरज मेस्त्री हा बॅटर. याही वेळी पुन्हा एकदा चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका खेळाय परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात प्रोटेक्शन तैनात. एकच धाव याही चेंडूवरती मिळेल सूरज मेस्री याला आणि आज एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 24 धावा या धावफलकावरती. तिसरं षटक मार्गक्रमण लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज आबाड्यावर पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर निघाला परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना फक्त सिंगल प्रत्येक चेंडूवरती आता निघाले आणि स्ट्राइकिंग एंडवरती यावेळी राधाकृष्ण पेंडेकर पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगला चेंडू स्विंग अँड मिस क्लीन बॉल होत असताना राधाकृष्ण पेंडेकर माघारी परते लाईन मिस केली आणि चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. दुसरा धक्का बसतोय माऊली सातेरी स्पोर्ट क्रिकेट संघाला. आणि ती 20 धावांची खेळी समाप्त केली गोलंदाज आबा नवार याने. विकेट मिळवली संघासाठी महत्त्वपूर्ण श्रेणी. समीकरण आता मात्र 20 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. संध्याकाळचं सत्र शांत वातावरण आणि रंगतदार सामना प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना मैदानात पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्ट चेंडू हुकचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. रक्षक जाळा मैदानात लावण्यात आलाय आणि या रक्षक सापळ्यात अडकला गेला. बॅटर योगेश सरमळकर पहिल्या चेंडूवरती विकेट. फेस करत असताना आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु रक्षक सापळा मैदानात रचला गेला. सूर्या फायटर क्रिकेट संघाकडून बॅकवर्ड स्पेल लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. रुपेश मळगावकर याचं कमालीचं अप्रतिम झेल. 0 धावसंख्येवरती माघारे परतेल बॅटर योगेश सरमळकर. गोल्डन डकचा शिकार बनलाय. बॅक टू बॅक विकेट निघाल्यात माऊली सातेरी स्पोर्ट क्रिकेट संघाकडून आणि विकेट मिळवली गोलंदाज आबा नवार याने. सांघिक धावसंख्या 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. विकेटचं पतन मैदानात सातत्याने विकेटची पडझड मैदानात पाहायला मिळाली. बॅक टू बॅक विकेट ऑन हॅट्रिक वरती असेल आबा नवार हा गोलंदाज. हॅट्रिकची संधी असेल या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली एलियास आल्मेडा याच्याकडून. मागील सामन्यादरम्यान षटकरांची हॅट्रिक पाहायला मिळाली दीपू गिरप याच्याकडून आणि पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक वरती गोलंदाज पाहायला मिळतो आबा नवार. या स्पर्धेतील दुसरे हॅट्रिक होईल की नाही परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत आबा नवार याची. कमबॅक करत असताना फक्त 6 धावा खर्च केल्या. 2 विकेट देखील मिळवल्या या षटकादरम्यान आणि आता समीकरण बनतं 19 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. नवीन फलंदाजची वर्णी स्ट्राइकिंग एंड वरती लागेल.
अक्षय साळगावकर न्यू बॅटर स्ट्राईक एंडवरती ऑन हॅट्रिकची चेंडू ऑन अ पॉसिबल हॅट्रिक शॉर्ट चेंडू कटचा फटका शॉर्ट कव्हर पॉईंटला चेंडूचा प्रवास एक धाव मिळाला चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की नाही कारण मैदानात थोडंसं फुटबॉल पाहायला मिळालं पायऱ्या चेंडू अडवण्यात आलाय रुपेश मळगावकर याच्याकडून अंतिम चेंडूवरती एक धाव खेळ समाप्त झालाय 3 षटकांचा सांघिक धावसंख्या धावपलकावरती 25 धावा पाठलाग 52 धावांचा आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 3 विकेट गमावत असताना 25 धावा धावपलकावरती उभारल्या येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिलाय आणि या 3 षटकादरम्यान विजयासाठी 27 धावांची आवश्यकता माऊली सातेरी स्पोर्ट क्रिकेट संघाला या सामन्यादरम्यान दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर विजयाचा प्रवास सूर्या फायटर क्रिकेट संघाचा आतापर्यंत 2 सामने विजय ठरला तिसरा सामना मैदानात खेळतोय आणि विजयाच्या दिशेने देखील ही वाटचाल याही सामन्यादरम्यान कारण विकेट प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचे मिळवले आणि दुसऱ्या बाजूने माऊली सातेरी स्पोर्ट क्रिकेट संघ पहिला विजय मिळवला दुसरा सामना खेळतोय आणि त्यांचं देखील एकच ध्येय असेल की या सामन्यात विजय प्राप्त करून आपलं स्थान निश्चित स्वरूपात आपली पकड या लीग टेबलमध्ये मजबूत करावी चौथ्या षटकाची सुरुवात गोलंदाजीत बदलाव आपला दुसरा स्पेल घेऊन गोलंदाजी मार्गवरती चौथ्या षटकाची सुरुवात पहिला चेंडू डाऊन लेग स्टंप डाव्याष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू सुरेश मांजरेकर याचा पंचाचा इशारा अतिरिक्त धावेचा आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 26 धावा धावपलकावर प्रवास अर्ध्यापर्यंत झालाय कधी धावसंख्या पूर्ण केली या शॉर्ट चेंडू कटचा फटका शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण परंतु थोडीशी ढिलाई पुन्हा एकदा पाहायला मिळाली क्षेत्ररक्षणाचे पंबलिंग पाहायला मिळालं आणि याचाच कच्चा धुवा एकेरी धाव या चेंडूवरती दोन्ही फलंदाजाने पूर्ण केल्यात अगदी यशस्वीरित्या आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या आता मात्र परावर्तित झालाय 27 धावा या धावपलकावरती प्रत्येक निर्धाव चेंडू प्रत्येक विकेट निश्चित स्वरूपात दबाव निर्माण करेल माऊली सातेरी स्पोर्ट क्रिकेट संघावरती आणि नक्कीच सामना देखील अंतिम षटकापर्यंत अंतिम चेंडूपर्यंत नेऊन जाईल सूर्या फायटर क्रिकेट संघ फुल टॉस चेंडू लाईन मिस केली शपल क्रॉस फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडूने सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात क्लीन बॉल केलाय सूरज मेस्त्री या बॅटरला चौथा धक्का बसतोय माऊली सातेरी स्पोर्ट क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 27 धावा 4 गडी बाद या धावपलकावरती सगळ्याला लीड करत असताना चांगल्या क्रिकेट मैदानात खेळ गेले आतापर्यंत गोलंदाजीच्या क्षेत्रात गोलंदाज सुरेश मांजरेकर याच्याकडून विकेट मिळवली प्रतिस्पर्धी संघाचा सूरज मेस्त्री माघारे परतल्या आणि नवीन फलंदाजी वर्णी स्ट्राईक एंडवरती न्यू बॅटर पाहायला मिळतोय सुंदर पालव पहिला चेंडू फेस करेल या षटकादरम्यान यावेळी पहिला चेंडू फेस करत असताना फटका खेळा ऑन साइड वाईड श्लॉंगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक राजू भोडे यांचं कमालीचं क्षेत्ररक्षण अप्रतिम झेल फलंदाज सुंदर पालव देखील माघारे परतेल बरेल गोल्डन डकचा शिकार 5वा धक्का बसतोय माऊली सातेरी स्पोर्ट क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या धावपलकावरती 27 धावा 5 गडी बाद विकेट मिळवली गोलंदाज सुरेश मांजरेकर याने सुंदर पालवायचा प्रयत्न देखील चांगला होता मोठा फटका खेळण्याचा कारण अजूनही 25 धावांची आवश्यकता कुठेतरी आक्रमण एका बाजूने होणं खूप महत्त्वाचं होतं आणि तोच प्रयत्न देखील मैदानात पाहायला मिळाला परंतु या प्रयत्नात विकेट गमावी लागले
सुंदर पालव याला माघारी परतलाय गोल्डन डक वरती आणि ऑन हॅट्रिक वरती आता गोलंदाज पाहायला मिळतोय पुन्हा एकदा सुरेश मांजरेकर. न्यू बॅटर मैदानात स्ट्राइक एंडवरती दाखल झालाय. विक्रांत हा बॅटर पहिला चेंडू फेस करेल या सामन्यादरम्यान, या षटकादरम्यान. ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज सुरेश मांजरेकर संघाचा कर्णधार, संघाचा दिशादर्शक आणि निश्चित स्वरूपात संघाला लीड करत असताना चांगली कामगिरी. यावेळी चांगला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू पूल करण्याचा प्रयत्न विक्रांत याचा, परंतु हा प्रयत्न असफल ठरेल. वेगवान चेंडू सुरेश मांजरेकर याच्याकडून. अगदी हाफ ट्रॅकर चेंडू जरूर होता, परंतु वेग एवढा भंडाळ होता की फलंदाज पूल करण्याच्या अगोदर चेंडू सर विकेट किपरकडे स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची गणना सागिक धाव संख्या 27 धावा. याही वेळी पूल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका. चेंडू जर पाहिला तर मिड ऑफच्या दिशेने निघताना पाहायला मिळतो. एक धाव तो पुढे झाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चाललाय आणि या प्रयत्नात यश देखील मिळेल. चांगले रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आणि या दोन धावेने सांघिक धाव संख्या 29 धावा या धावफलकावरती. महत्वाच्या या दोन धावा. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांदरम्यान ताळमेळ चांगला साधला गेला मैदानात. कॉलिंग देखील खूप सुंदर आणि दोन धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. 29 धावा या धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर याचं कौतुक. चांगला चेंडू अडवण्यात आलाय. अगदी आपल्या विरुद्ध दिशेला डाव मारत असताना चेंडू अडवण्यात आलाय. निर्धाव चेंडू 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 29 धावा. येणारे 12 चेंडू उरलेत आणि 12 चेंडूवरती विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण या सामन्याचं. अगदी रोमांचक सामना, उत्कंठावर्धक सामना मैदानात रंगताना पाहायला मिळतोय. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. उभादाडा मित्रमंडळ आयोजित उभादाडा प्रीमियर लीग 2024 पर्व 6व या स्पर्धेचं सातत्याने वर्षभर मेहनत घेत असताना, अथक परिश्रम घेत असताना या स्पर्धेचं आयोजन आणि एक सुंदर देखणी स्पर्धा. वेंगुर्ले तालुक्यामधील मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठा जपणारी ही क्रिकेट स्पर्धा. वेंगुर्ला तालुक्यातील मोठी स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती चषक आणि त्यानंतर वेंगुर्ला तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस बॉलची आणखी एक मोठी स्पर्धा जी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळते. उभादाडा प्रीमियर लीग. वेंगुर्ल्यामधील टेनिस क्रिकेटचे सितारे आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. राजेन केरकर, दीपू गिरप, बाळासावल लगान, राधाकृष्ण पेंडेकर, सागर सपकाळ, मोठमोठी नावं वेंगुर्ला तालुक्यामधील. यावेळी शॉर्ट चेंडू पुलचा फटका ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने. फटका मिस टायमिंग, परंतु एक धाव तर पुढे झाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानात चाललाय आणि हा प्रयत्न सफल देखील होईल मैदानात. 2 धावा आणि या 2 धावाने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. आता समीकरण जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. चांगलं क्रिकेट मैदानात, डबल मैदानात धावा निघताना पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये ज्यावेळी मोठे फटके येत नसतात त्यावेळी सेन्सिबल क्रिकेट देखील तेवढंच खेळणं चांगलं खूप महत्त्वाचं असतं आणि ते सेन्सिबल क्रिकेट यावेळी जर पाहायला गेलं तर या फलंदाजाच्या माध्यमातून 2 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती आणि समीकरण थोडंसं बदललं. 11 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. उत्कंठावर्धक सामना. प्रेक्षकांची नजर या सामन्यावरती. अगदी संध्याकाळचं सत्र. सूर्य देखील मावळतेच्या दिशेने चाललाय. सूर्याची किरणे देखील हळूहळू मैदानातील कमी होताना पाहायला मिळतात, परंतु सामना अगदी गरमागरमीचा मैदानात. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट लेन. आबा नवार हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. मागील षटकादरम्यान देखील 6 धावा खर्च केल्या होत्या, 7 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट मिळवल्या होत्या. त्यामध्ये महत्त्वपूर्ण प्राइज गोल्डन विकेट ठरली होती राधाकृष्ण पेडणेकर यांची आणि तिथून या सामन्याने थोडीशी कलाटणी घेतली आणि या सामन्यात रोमहर्षकता वाढताना पाहायला मिळते. लोअर फुल टॉस चेंडू संधी मिस केली. फटका ऑन साईडला मिड विकेटला. चेंडूचा प्रवास 1 धाव मिळेल. थोडंसं बंबलिंग पाहायला मिळालं, परंतु 1च धाव या चेंडूवरती. सांघिक धावसंख्या आता मात्र धावफलकावरती 32 धावा. विजयासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता. इथून एखाद्या फलंदाजाला आक्रमण करावं लागेल. अटॅक इज प्लेअर ऑफ बेस्ट डिफेन्स. आक्रमकता ही बचावाचं साधन आणि त्या आक्रमकतेची नितांत आवश्यकता. षटकार चौकार मारावे लागतील कारण फक्त उरलेत 9 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती असेल लेफ्ट हँडर बॅटर विक्रांत. लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर चेंडू स्टेट डाऊन डी ग्राउंडचा फटका. चेंडू जाईल डीप लॉंग ऑफच्या वरून सीमारेषा पलीकडे. महत्वपूर्ण क्षणी विक्रांतच्या बॅट मधून अफलातून बेधडक आणि बेधुंद करणारा षटकार मैदानात आबा नवाऱ्याच्या विरोधात.
मिळाली आबा नवार याला. साऊंड मैदानात क्रिएट झालाय आणि विकेट इथे पाहायला मिळते आबा नवाऱ्याच्या खात्यामध्ये. फलंदाज विक्रांत बॅक टू द पवेलियन. सागिक धावसंख्या 38 धावा धावपलकेवर. शकता 38 धावा धावपलकर. विक्रांतच्या बॅटमधून अगदी तडाखेबंद फटका जरूर पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर वापसी केली गोलंदाज आबा नवार याने. विकेट मिळवली विक्रांत याची. आता 7 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण. संध्याकाळचं सत्र अगदी शांत वातावरण मैदानात, परंतु मैदानाच्या बाहेर जर पाहिलं तर प्रेक्षकांचा अगदी आरडाओरडा मैदानात पाहायला मिळतो, कारण सामना रोमहर्षक नंतर पाहायला मिळतोय. 7 चेंडू 12 धावा हे समीकरण या सामन्याचं. मैदानात युवराज आणि त्याच्या सूर्या फायटर क्रिकेट संघाकडून आणि अंतिम षटका दरम्यान गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय गोलंदाज रुपेश मळगावकर. संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज, ज्याने डावामध्ये पहिल्या डावामध्ये अगदी अफलातून फटकेबाजी केली. विस्फोटक फटके 2 षटकार खेचले. तो रुपेश मळगावकर गोलंदाजी मार्गवरती अंतिम षटक घेऊन देत ओव्हरमध्ये अगदी निर्णायक षटक. 6 चेंडू आणि 12 धावा. मागील सामन्यादरम्यान देखील 12 धावा डिफेंड केला होता याच गोलंदाजाने आणि तोच विश्वास दर्शवला गेला पुन्हा एकदा रुपेश याच्यावरती. अंतिम चेंडू अंतिम षटक. 6 चेंडू 12 धावा. स्ट्राइक एंडवरती अक्षय. पहिला चेंडू फटका खेळण्यास समोरच्या दिशेने डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात. राजू पाहायला मिळतात. पहिली धाव पूर्ण झाली. दुसरा धावेचा प्रयत्न. परफेक्ट थ्रो पाहायला मिळाला, परंतु रनआउटची संधी हुकली गोलंदाज रुपेश मळगावकर याच्याकडून. हातामधून चेंडू निसटला. रनआउटची संधी होती. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट आणि या महत्वाच्या 2 धावेने सांघिक धावसंख्या 42 धावा धावपलकावरती. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. हृदयाचे ठोके आता मात्र हळू माऊली सातेरी स्पोर्ट क्रिकेट संघाला. आता समीकरण बनले 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. स्ट्राइक एंडवरती वेदांत वालावलकर. मोठा फटका खेचावा लागेल या चेंडूवरती. फटका पुन्हा एकदा मोठा खेळ आहे जरूर, परंतु मिस टायमिंग फटका. शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जज करतोय. पहिला प्रयत्न, परंतु रिले कॅच पाहायला मिळालाय. सुरेश मांजरेकर याने बॅकअप केला आणि त्यानंतर कमालीचा अप्रतिम झेल. रिले झेल मैदानात. विकेट बॅक टू बॅक मिळाल्यात गोलंदाज रुपेश मळगावकर याला. संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज मैदानात चालतोय. विकेट मिळवतोय बॅक टू बॅक. 7वा धक्का बसलाय माऊली सातारे स्पोर्ट क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 42 धावा. 52 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय दशरथ कुबल. 8 गडी माघारे परतलेत. 2 चेंडू 10 धावा. संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज रुपेश मळगावकर विकेट बॅक टू बॅक मिळवतोय ऑन हॅट्रिक वरती. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 वेळा या संधी पाहायला मिळाल्या एकाच इनिंग मध्ये, एकाच डावामध्ये. सुरुवातीची संधी सुरेश मांजरेकर याच्यासाठी, त्यानंतर आबा नवार याच्यासाठी संधी आणि आता मात्र संधी पाहायला मिळते ऑन हॅट्रिकसाठी संधी रुपेश मळगावकर या गोलंदाजासाठी. दशरथ याला या चेंडूवरती मोठा प्रहार करावाच लागेल, कारण इथून जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सामना रोमहर्षक आणि अगदी अतितटीचा मैदानात रंगतोय. फटका ऑन साइडला मिड विकेटला खेळा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. प्रयत्न चांगला झालाय, परंतु प्रयत्न जर पाहिले तर थोडेसे कमी पडलेत. चेंडू जर पाहिला तर सीमारेषा पलीकडे, सीमारेषा उल्लंघन करतोय. दशरथच्या बॅट मधून ऐन मोक्याच्या क्षणी हा चौकार आणि या चौकाने सांघिक धावसंख्या 46 धावा धावपलकावर. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. दशरथच्या बॅट मधून चौकार निघालाय आणि त्याचमुळे नक्कीच नवी संजीवनी निर्माण झाली मैदानात. सुटकेचा निश्वास थोडासा सोडला असेल, कारण 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. इथून जर षटकार खेचला दशरथ याने तर नक्कीच संघाचा हिरो बनेल.
परंतु समोरून देखील चांगली गोलंदाजी रुपेश याची पाहायला मिळते. अंतिम चेंडू मिस टायमिंग फटका समोरच्या दिशेने फटका खेळत डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु 6 धावांची आवश्यकता होते आणि या सामन्यादरम्यान तब्बल 4 धावांनी विजय प्राप्त करतोय सूर्या फायटर क्रिकेट संघ. आजच्या दिवसामध्ये हा संघ 3 सामने खेळतोय साखळी फेरीचे आणि तिन्ही सामन्यात विजय ठरलाय. तिन्ही सामन्यादरम्यान विजय प्राप्त करत असताना पॉइंट टेबल मध्ये नक्कीच अग्र क्रमांकावरती टॉप वरती पाहायला मिळतोय सूर्या फायटर क्रिकेट संघ. दर्जेदार क्रिकेट आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. 4ही संघांकडून आजच्या दिवसातील जर पाहिले तर 5 सामने समाप्त होतात. आजच्या दिवसातील सर्व सामने समाप्त होत आहेत आणि जो 6वा सामना राहिला तो सकाळी रविवारी ठीक 9 वाजता खेळवला जाईल. आजच्या दिवसासाठी सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. आपल्यामुळे या स्पर्धेला पुन्हा एकदा एक वेगळी शोभा वाढली आणि आजच्या दिवसातील सर्व सामने समाप्त झाले. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल याच्याकडे वळूया. 52 धावा रोखत असताना चांगली कामगिरी गोलंदाजांकडून पाहायला मिळाली सूर्या फायटर क्रिकेट संघांच्या आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या आता झालेल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय तो ज्याने फलंदाजी करताना 2 षटकारासकट 14 धावा काढल्या आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये 12 धावांची गरज असताना उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. तो रुपेश मळगावकर ठरतोय या सामन्यातील सामनावीर. रुपेश मळगावकर. कार्मिस आल्मेडा यांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी आणि